पालकमंत्री किंवा हे नगण्य बाब आहे. ज्या माणसाने 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं, पालकमंत्री किंवा ही काय मोठी चीज आहे. परंतु आरोप करताना किंवा काय नक्की वस्तुस्थिती एकमेकांनी आपण जाणून घेणं गरजेचं आहे की बाबा नेमकं भरत शेठचा विचार काय आहे किंवा काय नाही. आम्ही आजही बोलतो, जर ही सीट जर आपल्याला सुटणार असेल तर का नको, असं कोणाला वाटेल का की आपल्याला जे एक आमदार वाढतोय तर नको. हा मुद्दा आहे, बाकी काय. मंत्री भरत गोगले म्हणाले आहेत की वस्तुस्थिती जाणून भाष्य करणं गरजेचं आहे. अप्रत्यक्षपणे आपल्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता माझं प्रत्येक वेळचं भाष्य विचारधीन असतं असं मला नक्की वाटतं. कारण कधी मी आउट ऑफ वे जाऊन कधी बोलत नाही आहे. ज्यांच्या आरोप थेट करतो त्यांच्यावर मी आरोप थेट करतो, कारण त्यांचं जे चुकीचं वर्तन असेल त्यांना बोललं पाहिजे. मला माहीत नाही बरेचसे माझ्याविषयी बोलले असेल, कारण त्याचे आमच्या आदरणीय नेते आहेत. पण नक्की अपवादात्मक पालकमंत्र्याचा जो वाद आहे तो काय ह्या निवडणुकीचा कुठलाही दुरान्वयी संबंध नाही. तो आमचा अधिकार आहे. बरेचशाच्या रूपाने 4 वेळचे ते आमदार देखील आहेत. खूप चांगला अनुभव आहे. आज महाराष्ट्राचे मंत्री आहेत. शिवसेनेच्या टॉप 5 मध्ये त्यांचं नेतृत्व आहे आणि ते रायगड जिल्ह्यात लाभलेलं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत. ते म्हणे नक्की तलवार मॅन तर नाही करणार, ती तलवार उपसूनच ठेवणार. त्यामुळे आम्ही वाट बघू शत्रूवर कधी प्रहार करायचा आहे ती वेळ येऊ दे. त्याच्यामुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही नक्की आहोत. पण जरी आज फॉर्म भरण्यासाठी काही मान्यवर गेले असतील तरी जनता जनार्दन किंवा जे वोटर्स आहेत, जे मतदार आहेत, ते नक्की आम्हाला सहकार्य करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मगाशी आपण सांगितलं की आदरणीय तटकरे साहेब माझ्याशी बोलणार आहेत किंवा फोनवरती बोलणार आहेत. राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. शेवटी राजकारणामध्ये विचार मंथन हे महत्त्वाचं आहे. पण शेवटी तटकरेंचा इतिहास बघितला तर शब्दाला पक्के नसणारे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार हा मूळ प्रश्न कोकणवासियांसाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.